नमस्कार. महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना 50% पेन्शन देण्याचा प्रस्ताव. जाणून घ्या आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आहे. ब्रेकिंग न्यूज. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. पूर्ण बघा. काही शंका असल्यास कमेंट्स करून लिहू शकता. आणि विनंती आहे की चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. तर चला मंडळी, जाणून घेऊया सरकारी कर्मचाऱ्यांना 50% पेन्शन देण्याचा प्रस्ताव. बंधूंनो, सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडून पारित केला जाणार असून ज्यामध्ये केंद्र सरकारमधील तब्बल 87 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. सध्या अस्तित्वात असणारी राष्ट्रीय पेन्शन योजना NPSला कर्मचाऱ्यांकडून विरोध होत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांची बाजू लक्षात घेता सन 2004 नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनामध्ये पुनर्स्थित करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडून तयार करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय पेन्शन योजनामधील कार्यरत कर्मचाऱ्यांना शेवटच्या वेतनाच्या 50% ही पेन्शन म्हणून दिली जाईल. याकरिता केंद्र शासनाकडून एका समितीचे गठन करण्यात आले आहे. सदर समितीने आपला अहवाल केंद्र सरकारला सादर केला असून यामध्ये समितीने केलेल्या शिफारशीमध्ये आंध्र प्रदेश सरकारप्रमाणे गॅरंटीड पेन्शन सिस्टीम APGS कायदा 2023 अंतर्गत वार्षिकी कमी पडते. टॉप अप हे सुनिश्चित करते की शेवटच्या मूळ वेतनाच्या 50% हे मासिक पेन्शन म्हणून प्राप्त केले जाईल. सरकारी कर्मचाऱ्यांना 50% पेन्शनचा प्रस्ताव. 2004 पासून या योजनेत नोंदणी केलेल्या 87 लाख कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळेल, हे आजचं वृत्त आहे. तर या व्यतिरिक्त निवृत्ती वेतनधारकाच्या मृत्यूच्या नंतर जोडीदाराला हमी रकमेच्या 60% मासिक पेन्शनची हमी दिली जाते. म्हणजेच यामध्ये कर्मचाऱ्यांना 50% पेन्शन प्राप्तीसाठी NPSमधील 10% योगदान कायम असेल तर शेवटच्या वेतनाच्या 50% अदा केले जाईल. यामध्ये कमी पडणारी रक्कम सरकारमार्फत दिली जाते. निवडणुकीत निकालानंतर कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे लक्ष. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष न करता जुनी पेन्शन मागणीवर तोडगा काढण्यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे. राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनप्रमाणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना. महाराष्ट्र राज्य शासन सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनप्रमाणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जाहीर केले आहेत. यावर अधिकृत निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याची माहिती समोर येते. बंधूंनो, माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे. काहीही झाले तरी जोपर्यंत सरकार ही जुनी पेन्शन आपल्याला सर्वांना लागू करणार नाही तोपर्यंत जुन्या पेन्शनचा लढा हा असाच मजबूत करून ठेवायचा आहे, जेणेकरून सर्वांच्या हिताचे रक्षण होईल असं मला वाटते. तुम्ही आपले मनोगत कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा. वोट फॉर ओल्ड पेन्शन हा जर आपण राबवला तर नक्कीच सरकार आपल्याला जुनी पेन्शन लवकरात लवकर देईल. तर चला मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर पटकन लाईक करा, शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.